नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली, अर्जुन आणि रविराज बोलत असतात. म्हणजे ती डेड बॉडी कोणाची होती, नक्की काय झालेलं होतं, ती कशामुळे आली आणि काय संबंध होता त्याचा, हे सगळं क्लिअर काढणं गरजेचं असतं. ती फाईल ओपन केलेली असते आणि मग अर्जुन ती फाईल चेक करत असतो, कारण तेव्हा रविराज हा खूप इमोशनल झालेला होता. त्यामुळं त्या बाबतीत विचारच केला नव्हता. परंतु काही गोष्टी अशा क्लिअर होत आहेत की अजूनही ती लोकं जी कोण आहेत ती मागं लागलेली आहेत आपल्या. त्यांनी अजूनही पिच्छा सोडलेला नाही. 22 वर्षापूर्वींची जी सुरुवात झालेली आहे ती थांबलेली नाही. मग रविराजला इकडे अर्जुन विचारतो की "सीनियर, अरे एक नोट आहे याच्यामध्ये, बघ बरं ती काय आहे?" त्या नोटमध्ये असं लिहिलेलं असतं की पुन्हा तपासणी करण्यात येऊ नये, असं स्पष्टपणे त्या नोटमध्ये लिहिलेलं असतं. मग हे कुणी केलेलं आहे? म्हणजे पुन्हा तपासणी होऊ नये या सगळ्या गोष्टी, हे सगळं कुणी केलेलं आहे? या सगळ्याचा काय अर्थ येतो? हा विचार अर्जुन आणि रविराज दोघंही करत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की नक्कीच हे कोणाचं तरी मोठ्या व्यक्तीचं काम आहे. म्हणजे एकतर ते हॉस्पिटल इतकं मोठं आहे आणि त्याचबरोबर तिथे हे सगळं मॅनेज केलं गेलेलं आहे. त्याचा अर्थ काहीतरी वेगळा आहे. या गोष्टींचा विचार आता या दोघांच्याही डोक्यात सुरू असतो. तेव्हा रविराज म्हणतात की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे अर्जुन? अर्जुन सांगू लागतो की सीनियर, मला वाटतंय महिपत आहे. पण आपल्याला त्या हॉस्पिटलमध्ये गेल्याशिवाय गोष्टी क्लिअर होणार नाहीत. त्याशिवाय तो मिस्ट्री मॅन कोण आहे, हे सगळं जे काय आहे ते समोर येणार नाही. कारण 22 वर्षांपूर्वी झालेली सुरुवात आहे ती अजूनही चालूच आहे. म्हणजे त्यातला अर्थ आपल्याला कळलाच नाही आहे की त्याच्यामागे कोण आहे, काय करण्याचा प्रयत्न करतोय, ह्या कोणत्याच गोष्टी समोर आलेल्या नाहीत. हे सगळं बोलणं चालू असतं. अर्जुन आणि त्याचबरोबर सायली रविराजबरोबर बऱ्याच गोष्टी डिस्कस करत असतात आणि त्यातून बऱ्याच गोष्टींचा उलगडासुद्धा होत असतो. त्यासोबतच इकडे अर्जुनला रविराज म्हणत असतो की आता पुढे काय करायचं? अर्जुन म्हणतो, जोपर्यंत त्या हॉस्पिटलमध्ये आपण जाऊन येत नाही तोपर्यंत गोष्टी क्लिअर होणार नाहीत. मला असं वाटतंय की आपण त्या हॉस्पिटलमध्ये एकदा जाऊन येऊया, मग कळेल आपल्याला पुढे काय करायचं आहे ते. तिथून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्ल्यू मिळतील, नक्की काय करावं लागणार आहे हे समजेल, असं ठरलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं प्रतिमा तिथं आलेली असते. प्रतिमा विचारते, काय झालं, मिळाली का काय माहिती? तेव्हा हे सांगू लागतात की हो, कारण अजूनही ती व्यक्ती आपल्या मागावरती आहे आणि अजूनही आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करते. म्हणजे 22 वर्षापूर्वी झालेली जी सुरुवात आहे ती अजूनही थांबलेली नाही. हे ऐकल्यानंतर प्रतिमाला सुद्धा धक्का बसलेला असतो, कारण हे प्रतिमाला काहीच माहीत नसतं. तेव्हा प्रतिमाच इथं आलेली नसते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन विचार करत आहे आणि सायलीचं लक्ष सुमनकडे जातं. मग सायली म्हणते, मी आलेच, असं म्हणत सायली चहाचे कप वगैरे जो ट्रे असतो ते घेते आणि किचनकडे जायला निघते. इकडे अर्जुन आणि रविराज दोघंही बोलत आहेत की कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करायच्या आहेत, काय करायचं आहे, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय समजेल, या सगळ्या गोष्टींचा उलगडा आता सुरू झालेला असतो. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि सायली यांच्यामध्येही डिस्कशन सुरू असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की या सगळ्या गोष्टींमुळंच हे ते अर्जुन आणि सायली आता त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार असतात, जी व्यक्ती या सगळ्याला सामील आहे. म्हणजे कोण आहे तो मिस्ट्री मॅन, त्याच्यापर्यंत पोहोचणं खरं तर अवघड होतं, परंतु ते मात्र आता सोपं झालेलं आहे. कशा पद्धतीनं ह्या गोष्टी सोडवायच्या आहेत हा विचार चाललेला असतो. इकडे अस्मिता बसलेली असते. तेव्हा मात्र सचिन म्हणतो की चल आता अस्मी, मेडिटेशनची वेळ झालेली आहे तुझ्या, आणि जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत शांत राहायचं नाही. अस्मिता म्हणते, थांबणार आहे जरा. तेव्हा सचिन सांगू लागतो की नाही, अजिबात मी थांबणार नाही आहे, आत्ताच्या आत्ता चल, जोपर्यंत मेडिटेशन पूर्ण होत नाही तोपर्यंत मी ऐकणार नाही, असं तो डिरेक्टली तिला सांगत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे कल्पनाला खूप छान वाटतं. अस्मिता तयार होते. अस्मिता किती खुश असते सचिनबरोबर. यांच्या संसाराला कोणाची नजर नको लागायला, असं सगळं इकडे अस्मिताच्या बाबतीत कल्पना विचार करत असते. खरं तर कल्पनाला माहीत पण नाही आहे की यांच्या संसाराला नजर ऑलरेडी लागलेली आहे आणि नक्की काय झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी कल्पनाला माहीतच नाही आहेत. कारण हा जो सचिन आहे तो अस्मिताला फसवत आहे, ह्या गोष्टी अजूनही इकडे घरात कोणालाच माहिती नाहीत. त्या फक्त आहेत त्या म्हणजे या या अर्जुनच्या समोर. मग आता दोघंही आता अर्जुनच्या स्टडी रूममध्ये आलेले असतात आणि दोघंही तिथे बसलेले असतात. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे
आता अस्मिता म्हणत असते की काय रे सचिन, थोडं थांबणार आहे, मला मला नको वाटतंय आत्ता. परंतु सचिन ऐकायलाच तयार नसतो. तो म्हणत असतो की नाही नाही, अस्मी आपलं ठरलं आहे ना, मेडिटेशन करायचं आहे. तुला माहिती आहे ना किती गरजेचं आहे मेडिटेशन करणं, मग का तू असा विचार करतेस? असं म्हणत तो अस्मिताला तिथे समजून सांगत असतो. आणि मग अस्मिता तयार होते. मग डोळे बंद कर, हात पुढे, असं सांगत तो अस्मिताचं मेडिटेशन घेत असतो. आणि त्याच वेळी तिथं असलेली जी फाईल आहे ती खाली पडते. जेव्हा फाईल खाली पडते तेव्हा मात्र अस्मिता म्हणू लागते की अरे ते अर्जुनचं आहे आणि ते कामाचं असतं, त्याला नको हे करूस तू, असं म्हणत ती सांगू लागते. आता खाली पडलेली फाईल हा सचिन उचलत असतो. जे जेव्हा सचिन खाली पडलेली फाईल उचलतो तेव्हा मात्र ती फाईल नेमकी असते साक्षीच्या केसची. आणि मग साक्षीचा जो फोटो आहे तो आता सचिनच्या समोर ओपन झालेला असतो. आणि सचिनला कळायचं बंद झालेलं असतं की हे काय आहे, म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय आहे. एवढाच विचार सचिनच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तो फोटो उचलून तो हातात घेतो. म्हणजे त्याला कळतं की त्याची समीरा शेखर ही साक्षी शिकरे आहे. आणि आता साक्षीचा अर्जुनकडे असलेला फोटो म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की प्रेक्षकांनो काय असणार आहे ते. आणि जेव्हा तो फोटो त्याने पाहिलेला आहे तेव्हा मात्र तो धक्का बसल्यासारखा त्या फोटोकडे पाहत राहतो. पण नेमकं तेवढ्यातच कल्पना तिथे येते. आणि कल्पना जेव्हा तिथे येते तेव्हा मात्र आता सचिनला धक्का बसलेला असतो. तो तसाच फोटो त्या फाईलमध्ये ठेवतो आणि कल्पनाकडे येतो. कल्पनाला म्हणू लागतो की हो हो, मी नक्की जाईल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मी जायला तयार आहे. म्हणजे त्याने असं ठरवलेलं आहे की अस्मिताबरोबर क्लिनिकमध्ये जायचं आहे. तर तो जायलासुद्धा तयार आहे, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं त्याने सांगितलेलं असतं. तेव्हा कल्पना म्हणते की ठीक आहे, म्हणजे अस्मितालाही तेवढंच बरं वाटेल यासाठी हा निर्णय घेतलेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की आता नागराज हा घरी आलेला असतो. आणि तेवढ्यातच प्रियाचा फोन येतो. प्रिया म्हणते काय नागराज काका. प्रियाने ठरवलेलं असतं की माहिती काढून घ्यायची. प्रियाला तर खरंच कळलेलं आहे की नागराजने कुठं लपवलेलं आहे महिपतला, ही सगळी माहिती तर तिनं ऑलरेडी घेतली. मग नागराज म्हणतो हां बोल. तेव्हा ती म्हणते काय आज तुम्ही माझ्याशी नीट बोलताय चक्क. तेव्हा तो म्हणतो बोल ना काय झालं. तेव्हा ती म्हणते मला वाटतंय माझा दिलेला फायदा झालेला दिसतोय, मी सांगितलेल्या उपायाचा. तेव्हा तो म्हणतो की हो. तेव्हा ती म्हणते नाही बघा विचार करा, नाहीतर महिपत मागच्या वेळेस जसा तुमच्यावर हल्ला केला तसा पळून जाईल. त्यावर नागराज म्हणतो की नाही नाही, नाही पळून जाणार. नाही मी नाही आहे ना तुमच्यासोबत म्हणून सांगितलं. तेव्हा नागराज म्हणतो की नाही. इकडे सायली मात्र आता किचनमध्ये आलेली असते. तिथं सुमन असते. सायली किचनमध्ये येते आणि पाहते. तर सुमनला ती म्हणते सुमन काकी काही प्रॉब्लेम नाही ना, आता आता सगळं व्यवस्थित आहे ना. सुमन म्हणते तू जे शिकवलं आहे ना सायली, ते सगळं माझ्या लक्षात आहे आणि मी सगळ्या गोष्टी त्या पद्धतीनं करत आहे, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे असं सुद्धा इकडे सुमन सांगते. तेव्हा सायली म्हणते की चांगली गोष्ट आहे. ती म्हणते की काय माहिती सकाळी ना माझ्यात कुठून ताकद आली, कारण त्यांनी माझ्यावरती पुन्हा हात उघडण्याचा प्रयत्न केला होता, पण मी त्यांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे. तेव्हा सायली म्हणते बरोबर आहे, कारण एक बायको म्हणून, एक बाई म्हणून त्यांनी तुमचा आदर केलाच पाहिजे. त्यांनी अशा पद्धतीनं वागणार असतील तर तुम्हालाही त्यांना तसा हिसका दाखवणं गरजेचंच आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सायली सांगते की सुमन काकी तुम्ही आणखी एक काम कराल का. सुमन म्हणते सायली या गोष्टीसाठी मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहेत, मी तुझे उपकार कसे फेडू. सायली म्हणते उपकार वगैरे काही नाही आहे, फक्त माझं एक काम करायचं आहे. म्हणजे काम तसं अवघड आहे, पण मला तुम्हालाच वाटतं की तुम्हीच ते करू शकता. नागराज काकांचं जे काही चालू आहे ना त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे. तेव्हा सुमन म्हणते अगं खरं म्हणजे हे काम वाटतं तेवढं सोपं नाही आहे. तेव्हा मात्र सायली म्हणते की बरोबर आहे, कारण रिस्क पण तेवढीच आहे याच्यामध्ये. तेव्हा मात्र सुमन म्हणते पण मी तयार आहे करायला, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण हे काम फक्त आणि फक्त सुमनच करू शकते. दुसरं कोणी नागराजच्या रूममध्ये जाऊ शकत नाही. त्याच्यावर लक्ष ठेवणं, तो कुठं जातो काय करतो या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त सुमनच करू शकते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सायली आणि अर्जुन. सायलीने सांगितल्यावर सुमन तयार झालेली असते. सायली अर्जुनला बाहेर येऊन सांगू लागते की खरंच म्हणजे हे प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाही आहे, म्हणजे इतक्या दिवस आपण लक्ष नाही घातलं त्याच्यामध्ये, पण आता आपल्या लक्षात येत आहेत गोष्टी. ते ऐकल्यानंतर इकडे अर्जुन म्हणत असतो की बरोबर आहे. सायली सांगू लागते की सुमन काकी तयार झालेले आहेत आणि नागराज काकांबद्दल सगळी माहिती त्या सांगायला तयार आहेत. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात तेव्हा अर्जुन म्हणत असतो की चांगली गोष्ट आहे. खरं तर सुमन काकीने खंबीरपणे उभं राहणं गरजेचं होतं आणि हे झालेलं आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे असं इकडे अर्जुन सांगत असतो. तेव्हा सायली म्हणते की मी एवढं काही खास केलेलं नाही आहे, परंतु जे काही घडलेलं आहे त्यामुळं आपल्याला बरीच माहिती मिळणार आहे.
इकडे नागराज फोनवरती बोलत असतो, पैसे हो पैसे देतोय मी, थांब जरा, असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र नेमकी सुमन तिथं आलेली असते आणि नागराजला कळतं की सुमनने त्याचं बोलणं ऐकलेलं आहे. म्हणून नागराजची चिडचिड व्हायला लागलेली असते. सुमन म्हणते की नक्कीच काहीतरी यांचं सुरू आहे. पण सुमन मात्र आता हुशारी करते आणि फोनवर बोलायचं नाटक करू लागते. आता सुमनने हे नाटक तर केलेलं आहे हे आपल्यालाही माहिती असतं. तेव्हा नागराज म्हणतो, तुला प्रत्येक वेळेस मी जिथे तिथंच यावं वाटतं का? नाही, तुझं जे काही चाललंय ते मला कळत नाही असं समजू नकोस तू, मला सगळं समजतंय. असं म्हणत नागराज सुमनवरती ओरडायला सुरुवात करतो. तेव्हा सुमन म्हणते, काय या भाषेत बोलायची गरज नाही, आता मला कुठं जायचं काय करायचं ते तुम्हाला विचारून तुम्हाला तुमची परमिशन घेऊन जायचं का? नागराज म्हणतो, एकदम चूप राहायचं. आणि तो हात उगारायला लागलेला असतो. तेवढ्यात सुमन ओरडते, वहिनी. तेव्हा मात्र नागराज म्हणतो, आता वहिनीला कशाला बोलवतेस, जा पाणी घेऊन ये जा माझ्यासाठी. आणि आता सुमन नेमकं पाणी आणायला जाणार आहे, पण सुमन तिचा मोबाईल विसरून जाते. आता सुमन मोबाईल विसरून गेलेले असते. नागराज लगेच धावाधाव करतो आणि तो मोबाईल चेक करतो. त्याला बघायचं असतं की सुमन नक्की काय करत होती. म्हणून त्याने तो मोबाईल चेक करायला घेतलेला असतो आणि त्याच्या लक्षात येतं की सुमन माझ्याशी खोटं बोलत होती. म्हणजे सुमन कोणालाही फोन केलेला नव्हता किंवा काहीच नाही आहे. तिचं लास्ट कॉल 2 तासापूर्वीचा आहे, म्हणजे ती नाटक करत होती. सुमन पाणी घेते आणि पाणी देणारच असते. तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की नागराज घराच्या बाहेर चाललाय. ती म्हणत पण असते की अहो तुम्हाला पाणी हवं होतं, पण नागराज तोपर्यंत तिथून पळालेला असतो. सुमन लगेचच पर्स अडकवते आणि नागराजच्या मागे जायला लागते. सुमनला कधी एकदा नागराजचा पाठलाग करते असं झालेलं असतं. सुमन नागराजच्या मागे मागे जात असते आणि तेव्हा मात्र सुमन म्हणत असते की आता मला कळलंच पाहिजे यांचं काय चाललंय. परंतु सुमन जेव्हा बाहेर जाते तेव्हा नागराज अशा ठिकाणी निघालेला असतो की त्याला त्याची जी बाहेरची कामं आहेत, म्हणजे त्याचं जे काही चाललेलं असतं नेहमीचं ते त्याचं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र सुमनसुद्धा त्याच्या मागे मागे येते. रिक्षातून उतरते. नागराज एका टपरीवर थांबलेला असतो. तिथं सिगारेट घेतो. सुमन म्हणते, हे अशा ठिकाणी काय आलेले आहे? आणि मग टपरीवर तिथं सिगारेट घेतो, सिगारेट ओढत बसतो. सुमनला तर धक्काच बसलेला असतो की हा माणूस आहे का काय आहे? सुमन त्यांच्याकडे पाहतच राहते आणि नागराज एका ठिकाणी लपून राहतो आणि तिथे जाऊन फोन करतो आणि फोन करून काही माणसांना बोलवतो आणि या म्हणतो. आता सुमन पण वाकून त्याला पाहत असते की यांचं काय चाललंय नक्की, काय करतायत हे, या गोष्टींचा शोध सुमन घेत असते. तेव्हा मात्र तिच्या लक्षात येतं की हा नागराज काहीतरी वेगळं करतोय आणि तो पुढं गेलेला आहे. म्हणून बिचारी सुमनसुद्धा आता पुढं चाललेली असते. तिला माहीतच नसतं की पुढे काय वाढून ठेवलेलं आहे आणि कुठे जावं लागणार आहे, कुठल्याच गोष्टींचा अंदाज नसतो. तेव्हा मात्र सुमन आता पुढे पुढे जाते आणि पुढे गेल्यात पाहते तर काही गुंड तिथं आलेले असतात आणि त्याच वेळी ते गुंड सुमनला तिचं मंगळसूत्र मागू लागतात. सुमन म्हणते की नाही, मी माझं मंगळसूत्र नाही देणार आहे. त्या गुंडांनी चाकू दाखवलेला असतो आणि सुमनकडे काहीच ऑप्शन राहत नाही. सुमनला शेवटी ते मंगळसूत्र द्यावं लागतं. सुमन त्यांना मंगळसूत्र काढून देते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सुमनला ते बांगड्या मागत असतात, पण सुमन तिथून पळ काढते. सुमन आता तिथून पळालेली असते. ते गुंड येतात आणि ते दागिने नागराजला देतात. म्हणजे खरं तर नागराजला हे सगळं जे काय आहे ते जाणून बुजून पाहिजे होतं, कारण त्याला पैसे कमी पडत आहेत आणि त्यासाठी त्याने आता गुंडांचा वापर करून या सुमनचे दागिने मिळवलेले असतात. इव्हन तो एवढंही म्हणतो की बरोबर आहे, मी डिरेक्टली मागितले असते तर तिने मला दिलेच नसते आणि आता मात्र तो खुश झालेला असतो. तेव्हा मात्र इकडे सुमन घराकडे पोचलेली असते. सायली आणि कल्पना दोघीही बोलत असतात. तेव्हा सायली म्हणत असते की आई, खरंच ह्या वर्षी ना खूप छान गोष्टी घडल्या. अस्मिता त्यांची गुड न्यूज आली, प्रतिमा त्यांची सगळी मेमरी परत आली, त्याचबरोबर मधुभाऊ कोमातून बाहेर आले. या सगळ्या गोष्टी ती कल्पनाला सांगत असते. कल्पना म्हणत असते, हो गं, बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत, असं कल्पनासुद्धा तिला बोलू लागते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे कल्पना जेव्हा तिला या सगळ्या गोष्टी सांगत असते तेव्हा सायली म्हणत असते की बरोबर आहे, पण वाईट गोष्टी घडल्या, मधुभाऊ लवकर बरे झाले पाहिजेत, असं सुद्धा तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सायली आणि कल्पना दोघीही बोलत असतात आणि मग कल्पना म्हणते की अगं, पण सुमनचं पण बरं झालं पाहिजे, तुम्ही दोघं बोललात म्हणून मी आणि नागराज आम्ही ठरवलं की ठीक आहे, आता काही त्यांना बोलायचं नाही. तेव्हा सायली म्हणते त्या खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आहेत. मग सायलीला पूर्णाजी येणार आहे हे कल्पना सांगते. म्हणजे माईआजींची तब्येत आता बरी आहे आणि पूर्णाजी येत आहेत ही गोष्ट सांगितल्यानंतर सायलीलाही बरं वाटतं. सायली म्हणते, अरे वा, चांगली गोष्ट आहे. आणि मग आता आपण गेट टुगेदर करूया आणि रविराज काका आणि प्रतिमा त्यांना पण बोलूया, असं सायलीनं सांगितल्यानंतर इकडे लगेचच
आता आपल्याला पाहायला मिळतं की त्या दोघेही खुश होतात. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की साक्षी चिकरेच्या घराच्या बाहेर पोलीस आलेले आहेत आणि काहीतरी चौकशी करत आहेत. आता साक्षीला मात्र जाम टेन्शन आलेलं असतं. साक्षीला कळतच नाही आहे की हे सगळं काय आहे? असं म्हणत साक्षी पाहू लागते आणि तेव्हा मात्र तिला धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस इकडे साक्षी ज्या पद्धतीने तिथे रिॲक्ट होत असते, ते घाबरलेली असते. ती म्हणते, "यांना कळलं का? मी समीरा शेखर आहे ते. म्हणजे मी साक्षी शिकरे आहे ते. असं काही झालं असेल का?" असं म्हणत साक्षीच्या डोक्यात विचार सुरू झालेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे आता सायली अश्विनकडे आलेली असते. कारण अश्विनची मदत लागणार आहे, हे अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं. आणि फक्त तूच अश्विनशी बोलू शकते, असंही सांगितलेलं असतं. त्यामुळं आता ती अश्विनसोबत बोलायला आलेली असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ती अश्विनला म्हणत असते की मान्य आहे मला, पण तुम्हीच हे सगळं करू शकता. आपण सगळं जुनं विसरून नवीन वर्षाची नवीन सुरुवात करूया ना, असं ती सांगते. इव्हन मलाच काही यांना पण तुमच्याशी बोलायचं आहे, असंही सांगितलं जातं. तेव्हा मात्र आता इकडे तो लगेच तयार होतो. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.